आपण सगळ्यांनी 100% मतदान करावं. सगळ्यांनी घराच्या बाहेर पडून मतदान करावं. त्यातल्या त्यात मराठ्यांनी तर 100% मतदान करावं. आपले लेकरं डोळ्यासमोर ठेवून, कारण आपला आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढणं आपली जबाबदारी. आता हे झालं गेलं हे होईल. आता येतील पडतील निवडून, काय व्हायचं तर यांचं होईल. आपल्याकडे लक्ष द्यायला कोणी नसणार आहे. आपले मुलं शिकले पाहिजे, ते नोकऱ्याला लागले पाहिजे, ते सुशिक्षित बेकार नाही राहिले पाहिजे. आपण केलेल्या कष्टाचं चीज झालं पाहिजे हे डोळ्यासमोर ठेवून 5व्या टप्प्यातल्या सगळ्या मराठ्यांनी आपल्या लेकराच्या हितासाठी काम करा. जो सगळ्या स्वैराच्या अंमलबजावणीच्या बाजूनं मराठा आणि कुणबी एकच आहे या बाजूनं बोलल, अशांनाच आपण सहकार्य करा. कारण आपण राज्यात कोणालाच पाठिंबा दिला नाही. कुठलाच पक्ष कुठलाच अपक्ष कोणालाच दिला नाही. यावेळेस तुम्हाला ज्याला पाडायचं आहे त्याला समाजानं पाडा, पण यावेळेस मताची ताकद दिसू द्या. ताकदीनं सगळ्यांनी पाडा. हो, काल मराठवाड्यातले काही विदर्भातले काही बांधव आले होते. काल आंतरवाली सभा नाही आहे, आमरण उपोषण 4 जूनला आहे. त्या संदर्भात आले होते की ते सगळेच म्हणणं आहे की आम्ही तिथं येणार आहे सगळे 3 तारखेला. म्हणजे आता मी कसं नाही म्हणू शकत नाही आहे ना. त्यांना मला पाठिंबा, पाठबळ, आशीर्वाद देण्यासाठी यायचं. मी तर लढणार आहे, शेवटच्या टोकापर्यंत लढणार आहे. जीवाची बाजी लावून मी तिथं लढणार आहे. माझ्या करोडो गोरगरीब मराठ्यांना सगळ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी नाही हटणार आणि मी कठोर आमरण उपोषण करणार आहे. आणि 4 जून ही तारीख माझी 3-3.5 महिन्यापूर्वीच फायनल केलेली आहे. त्याच्यात कसलाच बदल करणारही नाही मी आणि माझी इच्छा पण नाही. माझ्या समाजाचा आग्रह आहे की तुम्ही उपोषण करू नये, पण माझा आग्रह मी त्यांचा कधीच मोडत नाही आहे. पण माझा आग्रह आहे की माझ्या समाजाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. माझ्या समाजाचे लेकरही मोठे झाले पाहिजे. बाकीचे त्यांच्या समाजासाठी लढले. मी या ज्या जातीत जन्मलो त्यांचं काहीतरी देणं लागतो. त्यांचा मुलगा म्हणून मायबाप मराठा समाजाचं मी काम करतो आणि मी शेवटच्या टोकापर्यंत लढून 4 जूनला मी कठोर आमरण उपोषण करणार. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी हटणार नाही. तर त्यामुळं काल खूप लोकांची इकडं ओढ होती. माया आता का मागायला लागायला लागली. मी त्या राजकारणात पडतच नाही आणि पडणार बी नाही. मी एकदा बोललो की बोलतोच, मी नाही बदल करत. मी लोकसभेत नाही म्हणलो होतो, इथे मला राजकारणात जायचंच नाही आणि जाणार पण नाही. मी कुठंच उभा राहणार नाही, कुठंच. ते पण महाराष्ट्रात कुठंच नाही. परत म्हणताना महाराष्ट्राच्या बाहेर बी नाही. मला राजकारणात जायचं. माझ्या जनचळवळीवर खूप विश्वास आहे. पण 70 वर्षात माझ्या मराठ्यांच्या लेकराला जे मिळू दिलं नाही ते फक्त जनचळवळीवरून मिळालेलं आरक्षण आहे. आणि माझा समाज खुश आहे, एकजूटपणे ताकदीनं पण माझ्या पाठीशी आहे. मुलगा म्हणून माझ्या पाठीशी खंबीर उभा आहे. माझे सगळे संकट माझा समाज त्यांच्या अंगावरती घेतो. माझं रक्षण करायला माझा समाज समर्थ आहे. त्यामुळं मी काय कुठं उभा राहणार नाही. मात्र जर आमचं मराठा आणि कुणबी एकाचे कायदा पारित नाही केला, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी नाही केली, तर मी मात्र 100% मराठा समाजाला मैदानात उतरणार. माझा समाज मी सुद्धा मैदानात असणार आहे. त्यांना मी देणारं बनवल्याशिवाय शांत बसणार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.